बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। म्हणजे अगं नाही, म्हणजे तिकडं हॉस्पिटलात जायचं नाही स्वी. अगं आमरी तिला घेऊन तिकडच गेली की. अगं काय झालं अचानक तिला? समजा बरं आहे ना? सांग की काय झालंय? अगं आता मला काय माहिती तिला काय झालंय. सकाळी इथं गेटात पडली होती चक्कर येऊन. खरंच आली होती चक्कर का काम करायची नाही ती म्हणून नाटकं करत होती कोण ठाव. आता बघ की चक्कर आली आहे, ह्या होतंय त्या होतंय म्हणून कारण द्यायची आणि दवाखान्यात चल म्हणलं की नग नग डॉक्टर नग 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 डॉक्टर नग करायचं. असं कोण करतं का खरं असल्या? कुठल्या दवाखान्यात गेलं? मला काय माहिती कंच्या दवाखान्यात नेलंय. तुझ्या बहिणीला फोन लाव आणि विचार. आणि तिला म्हणाव जित्ती हाय का नाही ती बी सांग. सत्यदाजी, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर आईचं काय झालं असतं काय माहित. ए असं काय बी नाही, मी काय ग्रेट मोठी मदत केली नाही तेव्हा. अगं आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जाणे इतपत माणूस की प्रत्येकाच्यात असायला पाहिजे. बरं ते राहू दे, तू वाघमारेनं कळवलं का? मी कळवायच्या आधीच तिला सगळं कळलंय. ती आईला भेटायचं म्हणून घरी गेली होती. आत्याने तिला सगळं सांगून टाकले. बर अमृता, हा माझं एक काम करशील का? करते की. काय? वाघमारेंना अजिबात कळू देऊ नको की मी मदत केली म्हणून. पण असं का? हे बघ, त्यांच्या मनात आधीच माझ्याशी लई गैरसमज आहेत. तेव्हा ते तसंच राहतात. मी मदत केलेलं त्यांना आवडेल का नाही हे बी मला माहित नाही. नाहीतर उगाच त्यांना वाटायचं की मी मोठेपणा घेतोय. असं काय बी नाही दाजी, तिला असं काहीच वाटणार नाही. मला माहिती की दीदीचा स्वभाव. ते काय बी असू दे,